Hello student, I am Prachi. Today's our topic is electrical circuit basic definitions. आज आपण बघूया बेसिक डेफिनेशन्स काय आहेत इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये. तर त्यामधल्या कोणत्या कोणत्या डेफिनेशन बघणार आहे आपण. सर्किट मीन्स व्हॉट, पॅरामीटर्स, लाईन सर्किट, नॉन लिनियर सर्किट, लिनियर सर्किट, नॉट लाईन सर्किट. तर आपण स्टार्ट करूया. या चॅनलवरती तुम्हाला सर्व सब्जेक्ट्सचे प्रॅक्टिकल्स मिळून जातील. स्विचगेअर अँड प्रोटेक्शन, इलेक्ट्रिकल एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग, फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ट्रॅक्शन सिस्टीम, सर्व सब्जेक्टचे जे प्रॅक्टिकल्स आहेत ते अवेलेबल आहेत. त्यानंतर एक्सप्लेनेशनसुद्धा अवेलेबल आहे आणि MCQs, मोस्ट इम्पॉर्टंट MCQs. ऑल दिस टॉपिक subject wise and chapter wise MCQs are available in this channel. So now here we start electric circuit basic definitions. First is circuit. A circuit is a closed conducting path through which an electric current either flows or in intended flow. म्हणजे सर्किट काय आहे तर एक क्लोज पाथ आहे, क्लोज कंडक्टिंग पाथ आहे, थ्रू विच अन इलेक्ट्रिक करंट आयदर फ्लोज ऑर इन इंटेंडेड फ्लो. आणि त्यामधून काय होत आहे तर इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आहे. सेकंड आहे पॅरामीटर्स. द व्हेरियस एलिमेंट्स ऑफ अन इलेक्ट्रिक सर्किट आर कॉल्ड एज पॅरामीटर्स. जे व्हेरियस एलिमेंट्स आहेत इलेक्ट्रिक सर्किटमधले त्याला आपण पॅरामीटर्स असं म्हणणार आहे. लाईक रेझिस्टन्स, इंडक्टन्स अँड कपॅसिटन्स. तर कोणते आहेत ते व्हेरियस एलिमेंट्स? इंडक्टन्स, कपॅसिटन्स अँड रेझिस्टन्स. दिस पॅरामीटर्स मे बी लम्प्ड ऑर डिस्ट्रीब्युटेड. तर हे पॅरामीटर्स कसे आहेत? लम्प्ड आहेत किंवा मग डिस्ट्रीब्युटेड आहेत. त्यानंतर थर्ड आहे लिनियर सर्किट. व्हॉट इज द लिनियर सर्किट? अ लिनियर सर्किट इज वन हुज पॅरामीटर आर कॉन्स्टंट. तर लिनियर सर्किट काय असं आहे सर्किट की ज्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते कॉन्स्टंट आहेत. दॅट इज दे डू नॉट चेंज विथ व्होल्टेज ऑर करंट. मीन्स त्याचे पॅरामीटर्स हे कॉन्स्टंट आहेत आणि व्होल्टेज किंवा करंटच्या चेंजमुळे ते चेंज होत नाहीत. देन फोर्थ इज नॉन लिनियर सर्किट. व्हॉट इज द नॉन लिनियर सर्किट? इट इज दॅट सर्किट हुज पॅरामीटर्स चेंजेस विथ व्होल्टेज ऑर लिमिट. सो इट इज अपोजिट दॅट लिनियर सर्किट. मीन्स इट इज दॅट सर्किट हुज पॅरामीटर्स चेंजेस. याचे जे पॅरामीटर्स आहेत ते चेंज होतील जेव्हा की व्होल्टेज आणि करंट चेंज होईल. तर ह्या इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत, खूप इम्पॉर्टंट. लिनियर अँड नॉन लिनियर सर्किट मीन्स व्हॉट. Then bilateral circuit. A bilateral circuit is one whose properties or characteristics are the same in the either direction. या बायलॅटरल सर्किट असं आहे की त्याचे प्रॉपर्टीज आणि कॅरेक्टरिस्टिक्स ह्या सेम राहतील त्याच्या डायरेक्शननुसार. दी युज्युअल ट्रान्समिशन लाईन इज बायलॅटरल. ट्रान्समिशन लाईन ही जी आहे ती बायलॅटरल आहे. बिकॉज इट कॅन बी मेड टू परफॉर्म इट्स फंक्शन इक्वली वेल इन आयदर डिरेक्शन. मीन्स त्याचं जे फंक्शन आहे ते दोन्हीही डायरेक्शननी परफॉर्म करतं, त्याचं फंक्शन इक्वली वेल इन आयदर डिरेक्शन. देन युनिलॅटरल सर्किट मीन्स व्हॉट? सो इट इज दॅट सर्किट हुज प्रॉपर्टीज ऑर कॅरेक्टरिस्टिक्स चेंजेस. काय आहे तर युनिलॅटरल सर्किट की त्याच्या प्रॉपर्टीज आणि कॅरेक्टरिस्टिक्स चेंज होतात विथ डिरेक्शन ऑफ इट्स ऑपरेशन. म्हणजे त्याच्या डिरेक्शननुसार. अ डायोड रेक्टिफायर इज अ युनिलॅटरल सर्किट. डायोड आणि रेक्टिफायर हे युनिलॅटरल सर्किट आहेत. बिकॉज इट कॅन नॉट परफॉर्म रेक्टिफिकेशन इन बोथ डायरेक्शन. बिकॉज त्याचे जे रेक्टिफिकेशनचं प्रोसेस आहे ते बोथ डायरेक्शननी होऊ शकत नाही, एकाच डायरेक्शनने, म्हणून ते युनिलॅटरल सर्किट आहेत, डायोड अँड रेक्टिफायर. देन seventh number is electric network means what? A combination of various electric elements connected in any manner whatsoever is called an electric network. इलेक्ट्रिक नेटवर्क काय आहे तर कॉम्बिनेशन आहे व्हेरियस इलेक्ट्रिक एलिमेंट्सचं. कनेक्ट इन एनी मॅनर व्हॉट्सओव्हर इट्स कॉल्ड अन इलेक्ट्रिक नेटवर्क. आणि त्याला आपण इलेक्ट्रिक नेटवर्क म्हणणार आहे. मीन्स इलेक्ट्रिक नेटवर्क हे कॉम्बिनेशन आहे व्हेरियस इलेक्ट्रिक एलिमेंट्सचं. एक इम्पॉर्टंट आहे की इलेक्ट्रिक नेटवर्क इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस इलेक्ट्रिक एलिमेंट्स. देन 8th number is passive network. So what is the passive network? Passive network is one which contains no source of EMF in it. Passive network असं आहे की ज्यामध्ये EMFचा सोर्स नाही. Then active network is one which contains one or more than one source of EMF. Active network असं आहे की ज्याच्यामध्ये वन किंवा त्यापेक्षा जास्त सोर्स आहेत EMFचे. Then 10th number is node. Node is a junction in a circuit where two or more circuit elements are connected together. नोड काय आहे तर जंक्शन आहे सर्किटमध्ये, तिथे की दोन किंवा दोनपेक्षा जास्त सर्किट एलिमेंट्स कनेक्ट होतात. देन ब्रांच इज दॅट पार्ट ऑफ अ नेटवर्क विच लाईज बिटवीन टू जंक्शन. ब्रांच काय आहे तर
इज द पार्ट आहे नेटवर्कचा आणि तो 2 जंक्शनच्या मध्ये असतो. देन लूप, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. लूप अँड मेश, इट इज अ क्लोज path in a circuit in which no elements or node is encountered more than once. It is a closed path in a circuit in which no element or node is encountered more than once. म्हणजे काय आहे की क्लोज पाथ आहे सर्किटमध्ये आणि त्यामध्ये एलिमेंट किंवा नोड एन्काउंटर मोर दॅन वन्स, म्हणजे वनपेक्षा जास्त राहतात एलिमेंट्स किंवा नोड. देन मेश मीन्स इट इज अ लूप दॅट कंटेन्स नो अदर लूप विथ इन इट. मेश काय आहे तर त्याच्यामध्ये कोणतंही दुसरं लूप नसतं. इट इज अ लूप दॅट कंटेन्स नो अदर लूप विद इन इट. सो दिस इज द मेश. त्यानंतर काही इम्पॉर्टंट सिम्बॉल्स आहेत ते बघूया. स्टँडर्ड सिम्बॉल्स, दिस इज द सिम्बॉल ऑफ कंडक्टर, then this is the symbol of ground, this is the symbol of switch, and this is the battery. then capacitance, fuse, very simple. हे आपल्याला माहिती आहे. कॅपॅसिटरचं सिम्बॉल आपल्याला आधीपासूनच माहीत आहे 8th 9th 10th स्टँडर्डपासून. बट ग्राउंड, कंडक्टर, रेझिस्टर हे आपण माहिती आहे. बट रिहोस्टॅट, गॅल्व्हॅनोमीटर, ॲममीटर, व्होल्टमीटर, लॅम्प, फ्यूज हे आपल्यासाठी न्यू आहेत. तर हे खूप इम्पॉर्टंट आहेत. not only it's important for the FEE but also it's important in electrical estimation and contracting. So thank you. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण किर्चॉफ्स करंट लॉ अँड किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ बघूया.